हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। तर आज आमची आहो बनवणार आहे चिकनची झणझणीत अशी रस्सा भाजी। त्यासाठी इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, लसूण अद्रकची पेस्ट, कोथिंबीरीच्या काड्या, कोथिंबीर, लसूण अद्रक, खसखस, खडे मसाले, हिरवी आणि लाल मिरची, टोमॅटो, उभा कट केलेला कांदा आणि खोबरं। तर बारीक कट केलेला कांदा आणि लसूण अद्रकची पेस्ट आपण चिकनला लावून घेऊ। यासाठी अर्धा तास मॅरिनेट होऊ द्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मॅरिनेट झाल्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालून सोबतच कांदा थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया। हे व्यवस्थित हलवून त्यामध्ये 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे। हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून यावरती आता झाकण ठेवून घ्यायचं आहे। 5 मिनिट हे असंच कुक होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत मी आता इकडे मसाल्यासाठी लागणारी खसखस भाजून घेत आहे। खसखस भाजून झाल्यानंतर यामध्ये आता खोबरं भाजून घेत आहे। हे बघा, खोबरंही भाजून झालेलं आहे। आता आपण यामध्ये लाल मिरची भाजून घेऊयात। आता मी यावरती थोडंसं तेल घालून घेत आहे। मिरची भाजून झाल्यानंतर आता आपण कांदा भाजून घेऊया आणि सोबतच कट केलेली हिरवी मिरचीही मी यामध्ये घालून घेतलेली आहे। कांदा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि यामध्ये आता मी कोथिंबीरीच्या काड्याही घालून घेतलेल्या आहेत। हे बघा, व्यवस्थित कांदा आपला भाजल्यानंतर आता तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये कट केलेलं टोमॅटो घालून आता याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आपली पेस्ट रेडी झालेली आहे। तोपर्यंत इकडे आपलं चिकनही व्यवस्थित कुक होत आहे। त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे। आणि आता इथे लसूण अद्रक आणि कोथिंबीर बारीक वाटून घेत आहे। हे बघा, आपलं चिकन अगदी सॉफ्ट असं कुक झालेलं आहे। आता हे मी एका भांड्यात काढून घेत आहे। आणि आता आपण फोडणी करून घेऊया। तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे। ती आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायची आहे। आणि आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात। लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, 4 ते 5 चमचे काळा मसाला, चटपट मसाला। आणि आता आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले छान फ्राय झाल्यानंतर आता मी यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेतलेलं आहे। हे वाटण आपल्याला 5 ते 6 मिनिटे छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे। आपलं वाटण आता छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये चिकन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा, आपली भाजी आता इथे पूर्णपणे तयार झालेली आहे। आता ही भाजी आपण खाली उतरून घेऊ आणि त्यामध्ये कट केलेली कोथिंबीर घालून घेऊ। ही आमच्या आहोंची झणझणीत अशी चिकनची रस्सा भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।